आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। तुळजापूर पाठोपाठ बार्शीत सापडले ड्रग्ज, परांडा आणि बार्शीतल्या आरोपींना अटक। ड्रग्जचे कनेक्शन खरे कुठपर्यंत हे शोधण्याची गरज। 5 दिवसाच्या पोलीस कोठडीत आता उघडेल रहस्य। नमस्कार, मी नीता देव। आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। बार्शी शहरातील परांडा रस्त्यावर ड्रग्जसह वाहनासहित शस्त्रधारी 3 आरोपींना बार्शी पोलिसांनी गोपनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनंतर अटक केली असून त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे। धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरमध्ये नुकतेच ड्रग्ज पुरवठा व विक्री करणाऱ्या मोठ्या टोळीची पाळेमुळे हुडकून काढण्यात पोलिसांना यश मिळाले आहे। तुळजापूरच्या ड्रग्ज रॅकेट प्रकरणात काही राजकीय व्यक्ती देखील सहभागी होत्या हे आता उघड झाले आहे। आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। राज्याचे आराध्य दैवत असलेल्या तुळजाभवानीचे वास्तव्य लाभलेल्या तुळजापूरमध्ये जसा ड्रग्जचा धंदा बिनबोबाट चालत होता तसाच तो भगवंताच्या बार्शीत कुठपर्यंत रुजला आहे हे शोधण्याची गरज आहे। आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। ड्रग्ज रॅकेट हे एखाद्या शहरापुरते मर्यादित नसते, तर त्याचा संबंध हा महानगरापर्यंत आणि देशभरातही विस्तारलेल्या संघटित गुन्हेगारीमध्ये असतो हे आता सिद्ध झाले आहे। त्यामुळे बार्शी जवळ सापडलेल्या आणि बार्शी शहरात वास्तव्य करणाऱ्या आरोपींचा छडा पोलिसांना लागला असला तरी बार्शी तालुक्यात त्या आरोपीला मदत करणारी ड्रग पुरवठा व वितरण करणारी साखळी कुठपर्यंत पोहोचली आहे याचा शोध घेण्याची गरज आहे। बार्शीमध्ये अवैध दारू, गांजासारखे अंमली पदार्थ सेवन करणारे ग्राहक आहेत हे सिद्ध करणाऱ्या अनेक कारवाया झाल्या। अवैध गुटखा विक्री करणारेही जाळे तालुक्यात सर्व दूर पोहोचले आहे। मात्र ड्रग सेवन करणारे ग्राहक बार्शीत असतील तर त्यांची संख्या किती आणि बार्शीत किती प्रमाणात ड्रग्ज मागवले जातात याचाही शोध घेण्याची गरज आहे। बार्शीत ड्रग सेवन होत असेल तर ते अत्यंत गंभीर आहे, कारण महानगरांमध्ये ड्रग सेवन करणाऱ्यांमध्ये अगदी शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी सुद्धा या दुष्टचक्रात अडकले असल्याचे अनेक पुरावे आहेत। त्यामुळे बार्शीतल्या या ड्रग आरोपींवरील कारवाई केवळ त्यांच्या अटकेपुरती मर्यादित राहू नये। या ड्रग प्रकरणाची व्याप्ती आणि रॅकेट किती मोठे आहे याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे। अन्यथा विद्येचे माहेरघर, मेडिकल हब, उत्तम व्यापार पेठ असणाऱ्या बार्शीची नशेखोरांची बार्शी अशी ओळख निर्माण होण्यास वेळ लागणार नाही। गोपनीय माहितीद्वारे अशी माहिती भेटली की PSI यांना माहिती भेटली की परांडा रोडवर बार्शीमध्ये मॅपेड्रॉन MD बार्शीमध्ये विक्री करण्यासाठी येत आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर आम्ही ही बातमी वरिष्ठांना माननीय SP साहेब, अपर पोलीस अधीक्षक यावळकर साहेब यांना सर्वांना कळवून त्याच्यामध्ये आम्ही सर्व गोपनीय माहितीद्वारे ही जी कारवाई केलेली आहे। त्याच्यामध्ये एक पांढऱ्या रंगाची कार व त्याच्यामध्ये 3 इसम, एक मॅपेड्रॉन MD घेऊन आलेले 3 पाऊच व त्याच्यामध्ये एक पिस्टल व 3 राऊंड अशी कारवाई केलेली आहे व त्यांना आज कोर्टामध्ये हजर करून त्यांचा 5 दिवसाचा PCR मिळाला आहे। सदरचं MD हे आम्ही वरती CA कलिनाला पाठवून त्याचा अहवाल घेऊन कोर्टामध्ये सादर केला आहे। तुळजापूरचं जे ड्रग्जचं प्रकरण झालं होतं त्यानंतर बार्शीमध्ये सुद्धा माननीय पोलीस अधीक्षक साहेब, अपर पोलीस अधीक्षक साहेब आणि DYSP नागपूर साहेब यांनी आम्हाला सक्त आदेश दिले होते की बार्शीमध्ये सुद्धा ड्रग्ज येण्याची शक्यता आहे किंवा येत असावेत। तर त्या अनुषंगाने आम्ही खूप आमच्या DBच्या टीमनं PSI कुंजीर साहेब आणि DBचे देशमुख आहेत, सागर सुरोशे आहेत, सिमन खराडे आहेत, सर्वांनी खूप मेहनत घेतली आणि गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळवून एकदम शिताफीनं सदरच्या आरोपींना पकडलेला आहे। त्याचा तपास आम्ही एकदम योग्य रीतीनं करू, त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करू आणि जसा तपास होईल तुम्हाला सगळं अपडेट करून नंतर दिलं जाईल। या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल।